अहो मामा मामी एकाच घरात राहायचे. लग्न सुद्धा झालं होतं. मामी सुद्धा सुंदर होती. आणि जो काही भाषा होता, तो भाषाचं जाणं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आणि जी काही मामी होती त्या मामीसोबत त्याचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. आणि या संबंधातून शेवट काय झाला आणि कशी घडली ही घटना याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत. जराशी नजर टाकणार आहोत. जे काय आताच्या काळात घडत आहे ते कितीपत योग्य आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. मित्रांनो, गणेश ठाकरे प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असतात चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मंडळी, ज्या अर्थी हा जो काही भाषा होता आणि जो मामा होता गणेश नावाचा मामा आणि त्या मामीचं फार सुखी कुटुंब होतं. त्याला एक मुलगा सुद्धा होता आणि लग्नाला बरेच काही दिवस झाले होते. आता मामाचं वय जवळपास 40-45 वर्ष, मामीचं 30-35 वर्ष अशा वयाचं होते. आणि जो काही भाचा होता त्या ठिकाणी त्याचं येणं जाणं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आता कामाच्या निमित्त मामा कुठे बाहेर राहायचा, त्या ठिकाणी भाचा कामाला मदतीला यायचा मामीच्या. आणि मदत करत करत असताना जवळीकता एवढी वाढली की त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू झाले. अनैतिक संबंध एवढे काही टोकाला गेले की हद्द पार झाल्या. मामीनं भाषा समजला नाही आणि भाषाने मामी समजली नाही. त्याचा दोघांमध्ये एवढे अनैतिक संबंध सुरू झाले. ज्या ठिकाणी टाईम मिळेल त्या ठिकाणी पूर्ण कपडे काढून जे काही नंगा नाच होता तो सुरू राहायचा. अनैतिक संबंध चालवायचे. त्यानंतर मामी जेव्हा 35 वर्ष वय आणि भाषा 25 ते 30 वर्षाचा. आता या दोघात जोश तर असणारच आहे. जोशमध्ये काही कमी पडणार नाही. आणि मामी आणि भाषेच्या नात्यावर कोणी डाऊटसुद्धा घेणार नाही. मोकळं रान होतं. रोज भेटायचे, कुठेतरी बाहेर फिरायचे. मामा ज्यावेळेस बाहेर असायचा त्या टाईमाला ते दोघं घरात असायचे. आणि बेडरूममध्ये दिवस रात जेव्हा टाईम मिळायचा त्या ठिकाणी मामा राहते, मामी आणि भाषा घरात राहायचे. अनैतिक संबंध चालूच राहायचे. अनैतिक संबंध एवढे काही टोकाला गेले की काही गोष्टी मामाच्या कानावरती पडल्या. हळूहळू मामाला सुद्धा समजलं की जो काही भाचा आहे तो आपल्या पत्नीसोबत त्या मामीसोबत काहीतरी करत आहे. आणि या गोष्टी मामाला सुद्धा समजल्या थोड्याफार प्रमाणात. आणि मामाने त्याच्याकडे नजर ठेवणं सुरू केलं. मामाने समजावून सांगितलं की ह्या गोष्टी काही बरोबर नाहीत. ह्या ज्या गोष्टी झाल्या आता तूही समजावून घे. आणि ज्या काही मामी होते तिला समजावून सांगितलं की भाचा आहे तुझा, तू त्याचं भान ठेव. अशा गोष्टी त्याचं पाऊल वाकडं पडलं म्हणजे तू भानावर राहा. अशा सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. काही दिवस शांततेत गेले. परत त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. नको त्या गोष्टी सुरूच राहिले. अनैतिक संबंध सुरू राहिले. नगानाज सुरू राहिले. कपडे वगैरे मोकळे, सगळं खुल्या. अशा पद्धतीने त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. अनैतिक संबंध सुरू झाले. आणि एके दिवशी मामीने आणि भाच्याने काटा काढायचा प्लॅन रचला. कारण तर यांना दोघं हवे होते. आता तो मामा होता तो नकोसा झाला होता त्या मामीला. आणि या दोघांनी पूर्ण प्लॅन रचला. भाच्याने एक दिवस सांगितले की मामा आपल्याला पार्टी करायची, तुम्ही बाहेर या. आता भाचा मामाला पार्टी देतो म्हटल्यावर मामासुद्धा खुश झाला. मामा आपण सगळं विसरलो, आता आपण पार्टी करू असा प्लॅन रचला. त्या ठिकाणी जेवण वगैरे झाले. यवतमाळ नाही, बार्शीची गोष्ट आहे, सत्य घटना आहे. बार्शीच्या ठिकाणी ह्या गोष्टी घडल्या. आणि जो काही मामा होता तो भाचा होता पार्टी करण्याकरता बाजूला गेला. एका हॉटेलवरती जेवण वगैरे केले. आणि एका सुमसाम रस्त्याने समोर गेल्यानंतर जेवण वगैरे झाले. 12-1चा दारण टाईम होता रात्रीचा. आणि त्या ठिकाणी भाचा ह्या रोडवर नाचू लागला. मामा मी सगळं विसरून गेलो, आता काही करायचं नाही अशा गोष्टी ते समजावून सांगितल्या जेवताना. आणि खुल्या त्या ठिकाणी डॅन्स करू लागला. मामाही खुश झाला. आणि हळूहळू नदीच्या काठावरती गेले, तलावाच्या काठावरती गेले. आणि झालं भलतंच. जो काही मामा होता त्या मामाच्या ध्यानात आलं की आता आपला काहीतरी कार्यक्रम करणार, काहीतरी गेम लावणार. तो सावध झाला. आणि भाच्याने मामाच्या गच्चीला पकडलं आणि त्या ठिकाणी लोटून देण्याचा प्रयत्न केला. परंतु मामा हुशार होता. मामाने सुद्धा त्याला पकडलं घट्ट. आणि त्या ठिकाणी दोघेही त्या धरणात पडले. धरणात पडल्यानंतर दोघांचाही त्या ठिकाणी जीव गेला. कोणालाही समजलं नाही.
आणि जो काही ड्रायव्हर होता तो न सांगताच पळून गेला. त्याला वाटलं आपल्यावर नाव येईल म्हणून तो पोलीस स्टेशनला सुद्धा गेला नाही, घराकडे सुद्धा पळून गेला. आणि दुसऱ्या दिवशी मामीने त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली, कारण तर भाचा घरी आला नाही, मामाही घरी आला नाही. नेमकं झालं काय? आणि त्या ठिकाणचे जे काही स्थानिक पोलीस असतील त्यांनी कारवाई सुरू केली. त्या ठिकाणी शोध लावण्याचं काम सुरू झालं. शोध लावत असताना त्या ठिकाणी जे काही मामा होता आणि तो काही भाचा होता त्या ठिकाणी त्या तलावात सापडला. आणि जी काही कहाणी होती मामीसोबतची, मामीला त्या ठिकाणी चाप चोपलं. संशय होता आलाच, कारण तर मामाही नाही आणि मामी नाही. आणि जे कॉल रेकॉर्ड होते ते भाच्यासोबत होते आणि ते संबंध कदाचित होते असाही डाऊट सुरू झाला होता. आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई सुरू केली. मामीला चाप चोपलं. त्यानंतर मामी मिठ्ठूवाणी बोलू लागली, सगळ्या गोष्टी कबूल केल्या. आणि जी काही पुढील कार्यवाही होती ती तर त्या दोघांच्या खुनाच्या संदर्भात, म्हणजे त्या दोघांचा खून झाला यामध्ये मामीचा दोष नव्हता, परंतु जी काही थोडीफार कार्यवाही होती ती मामीवर करण्यात आली होती. कारण तर ह्या गोष्टीला प्रवृत्त करण्यासाठी मामी कारणीभूत होती. अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते खूप वाईट घडत आहेत. मामी भाच्याचं नातं असेल, इतर काही नातं असेल, कोणालाही भान राहिलं नाही. आपण सुद्धा सतर्क राहा, सावध राहा. अशा गोष्टी जर आपल्याला दिसत असतील तर नजरअंदाज करून चालणार नाहीत. कोणाचा तरी जीव यामध्ये जाऊ शकतो. सतर्क राहा.